नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। भाजीला काय बनवायचे हे कळत नसेल किंवा भाजीला किंवा टिफिनला मुलांच्या टिफिनमध्ये ऑफिसचा डबा द्यायचा असेल तर अगदी 10 मिनिटात बनणारी झटपट अशी चविष्ट मसाला भरली वांगी बनवणार आहोत। ही बनवायला अगदी सोपी आहे। इथे आपण कोणतेही वाटण न करता अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये ही भरली मसाला वांगी बनवणार आहोत। ही वांगी बनवायला अगदी सोपी आहे। ही तुम्ही भातासोबत पोळी चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता। अगदी चविष्ट लागते। चला तर मग ही चटकदार झटपट अशी मसाला भरली वांगी कशी बनवायची ते पाहूया। मसाला भरली वांगी बनवण्यासाठी येथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून त्याला मध्ये 2 कट करून घेतलेले आहे। त्यामुळे ते स्वच्छ धुवून घेतले जातील आणि त्यामध्ये काही कीड असेल ते सुद्धा दिसून येईल। हे बघा, हे अगदी स्वच्छ आहे। आता आपण यासाठी मसाला तयार करून घेऊया। त्याकरता एका प्लेटमध्ये मी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 1 वाटी किसलेले खोबरे घेतलेले आहे, 1 चमचा लसणाची पेस्ट घातली आहे, 2 चमचे लाल तिखट घालून घेतले आहे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। त्यानंतर हाताने हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हाताने मिक्स केल्याने याला पाणी सुटून याचा छान गोळा तयार होतो। हे बघा, झटपट असा आपला मसाला वांगी बनवण्यासाठी मसाला बनवून तयार आहे। आता मसाला बनवून तयार झालेला आहे। आता यामधील एक वांगी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। येथे तुम्ही बघू शकता मसाला किती छान बाइंड झालेला आहे। हा अगदी सहज या वांग्यांमध्ये भरला जातो। येथे आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा मसाला अगदी परफेक्ट बनलेला आहे। तो व्यवस्थित वांग्यांमध्ये भरला जात आहे। याचप्रमाणे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। आता हा थोडाफार मसाला शिल्लक आहे, त्याचा आपण नंतर वापर करणार आहोत। आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवून दिले होते। तेल व्यवस्थित गरम झालेले आहे। आता एक करून ही सर्व वांगी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे। आता यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाकरता छान मीडियम गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे। यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेले नाही। 3 ते 4 मिनिट झालेले आहे। येथे तुम्ही बघू शकता वांग्याला किती छान वाफ आलेली आहे। यानंतर अगदी हलक्या हाताने किंवा छोट्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला अलगद याला पलटी करून घ्यायचं आहे। यानंतर आपण जो बाजूला मसाला शिल्लक राहिलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। मसाला घालून झाला की परत 2 ते 3 मिनिटाकरता मीडियम गॅसवरच आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा, 2 ते 3 मिनिट झालेले आहे। वांगी छान मऊ झालेली आहे। आता यामध्ये आपण अगदी कमी म्हणजे एवढ्या वांग्यांसाठी मी 1 वाटी गरम पाणी घातलेलं आहे। मला ही वांगी सुकीच बनवायची होती, त्याकरता मी अगदी थोडे पाणी वापरलेले आहे। तुम्हाला यामध्ये थोडाफार रस्सा हवा असेल तर तुम्ही पाण्याचे प्रमाण वाढवू शकता। यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटाकरता अगदी कमी गॅसवर छान वाफ काढायची आहे। येथे तुम्ही बघू शकता आपलं पाणी संपूर्ण आटलेलं आहे। भाजी बनवून तयार आहे। किती सुंदर दिसत आहे, पाहताच तोंडाला पाणी सुटत आहे। तुम्ही वांगी व्यवस्थित शिजली आहे की नाही हे चेक करण्याकरता एखाद्या चाकूने किंवा चमच्याने चेक करून घ्या की वांगी आतपर्यंत शिजली आहे की नाही। येथे तुम्ही बघू शकता वांगी अगदी सॉफ्ट झालेली आहे। आपली मसाला भरली वांगी बनवून तयार आहे। तुम्हाला सुद्धा पाहून खावीशी नक्कीच वाटत असेल। हे बघा, किती सुंदर दिसत आहे। रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आणि वासानेच अगदी खावीशी वाटत आहे। ही तुम्ही जिरा राईससोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तर अगदी अप्रतिम लागते। तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, इतकी ही चविष्ट बनलेली होती। तुम्ही सुद्धा ही अगदी झटपट बनणारी मसाला वांगी मुलांच्या किंवा मिस्टरांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा दुपारच्या
जेवणामध्ये तर अगदी चटपटीत लागते. नक्कीच बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका.